पालक मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओमध्ये टोटल BAMS प्रायव्हेट कॉलेजचा खर्च किती लागतो 5.5 वर्षांसाठी ते बघणार आहे। एक एक रुपयाचा हिशोब या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। ठीक आहे, तर स्टार्ट करूया आपण। तर सगळ्यात अगोदर BAMS प्रायव्हेट BAMS ची गोष्ट चालू आहे। जर का तुमचं ऍडमिशन स्टेट कोटामधून किंवा AIQ कोटामधून झाला प्रायव्हेट BAMS कॉलेजमध्ये, तर तुम्हाला किती खर्च लागेल सरासरी ते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सगळ्यात अगोदर काय असतं तर ट्युशन फीस असते तुमची। तर ट्युशन फीस जनरली सरासरी बघितला आपण तर 1,50,000 ते 1,80,000 पर्यंत ट्युशन फीस असते दरवर्षीची। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण डेव्हलपमेंट फीस बघितली तर 25,000 ते 50,000 असते। ठीक आहे, 25,000 ते 50,000। ठीक आहे, त्याच्यानंतर हॉस्टेलची फीस बघितली आपण तर खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये हॉस्टेल अवेलेबल असतं आणि फर्स्ट इयर साठी ते कंपल्सरी असतं। आणि खूप सारे कॉलेज असे असते, जसं माझं कॉलेज आहे धनेश्वरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, त्यामध्ये कसं आहे की हॉस्टेल नाही आहे, आम्हाला बाहेर रूम करून राहावं लागतं। ठीक आहे, तर हे डिपेंड करतं, तरी सुद्धा तुम्हाला 50,000 ते 60,000 दरवर्षी लागणार आहे हॉस्टेलसाठी किंवा रूमसाठी। ठीक आहे, 50,000 ते 70,000 पर्यंत। मेसचे चार्जेस बघा, सगळ्यात कमी जर का एकदम नॉर्मल मेस घेतली तुम्ही तर 2,000 तुम्हाला लागणार आहे, आणि चांगली मेस घेतली तुम्ही तर 3,000 तुम्हाला लागणार आहे, किंवा डायरेक्टली तुम्हाला हॉस्टेलची मेस घ्यावी लागणारच आहे जर का हॉस्टेलचं कॉलेज आणि मेस असली तर याचे 30,000 किंवा 40,000 पर्यंत आपण एक सरासरी आकडा घेऊन घेऊ। त्याच्यानंतर युनिफॉर्म प्लस BAMS इक्विपमेंट। आता युनिफॉर्म आणि BAMS इक्विपमेंट म्हणजे तुम्हाला ॲप्रॉन झालं, ते युनिफॉर्म झालं, 2 ड्रेस झाले युनिफॉर्मचे, ते कॉलेज देत असतं किंवा तुम्हाला स्वतःला घ्यावं लागतं, ते कॉलेज वाईज डिफर करतं। इथं मी सरासरी आकडा तुम्हाला एक दाखवणार आहे, तर ते तुम्हाला 5,000 किंवा 10,000च्या आतमध्ये बसणार आहे। मला 5,000 मध्ये बसला होता तेवढं। ठीक आहे, तुमच्या कॉलेजनुसार किंवा तुमच्या इंडिव्हिज्युअल ते घ्यावं लागतं आपल्याला, तर 5,000 ते 10,000 त्याला खर्च लागतो। त्याच्यानंतर स्टेशनरीमध्ये BAMS फर्स्ट इयरचे पुस्तकं आले, सेकंड इयरचे पुस्तकं आले, थर्ड इयरचे पुस्तकं आले। फर्स्ट इयरमध्ये पुस्तकं नियर अबाउट BAMSचा विचार केला आपण तर 5,000ची पुस्तकं येत असतात तुमचे। पण मी नोट्स असे काढलेले की BAMS फर्स्ट इयरसाठी तुम्हाला नोट्स स्टेशनरी बुक्स घ्यायची गरज नाही। जर का तुम्हाला ते पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, अगदी कमी फीसमध्ये तुम्हाला नोट्स पण माझ्याकडून भेटून जाईल। ठीक आहे, त्याच्यानंतर नोटबुक झाले, हे सगळं मिळून 5 वर्षाचं जर काय अनालिसिस केला आपण तर 20,000 ते 25,000 तुम्हाला लागत असतात, किंवा 10,000 ते 15,000 जर का सेकंड हँड बुक घेतले आपण तर। ठीक आहे, त्याच्यानंतर 5.5 इयर आहे आपल्याकडे। आता BAMS ची डिग्री ही 5.5 वर्षाची असते। आता टोटल खर्च आपण बघत आहे या व्हिडिओमध्ये, तर टोटल खर्च किती लागतो तुम्हाला BAMS करण्यासाठी तर 6.5 लाख। ठीक आहे, ट्युशन फीस ओपन कॅटेगरी साठी दाखवते मी, नंतर तुमच्या कॅटेगरीनुसार सुद्धा दाखवणार आहे किती फीस तुम्हाला लागणार आहे। ठीक आहे, तर 6.5 लाख तुम्हाला ट्युशन फीस लागेल जर का तुम्ही प्युअर जनरल कॅटेगरी मधून असाल तर। 1.5 लाख तुम्हाला मेसचे लागेल 5 वर्षाचे। तसंच आपल्याला 50,000 तुम्हाला डेव्हलपमेंट फीस लागेल। ठीक आहे, डेव्हलपमेंट फीस ही सगळ्यांनाच द्यावी लागते, मेसची फीस सगळ्यांनाच द्यावी लागते। फक्त जी सूट असते तुम्हाला कॅटेगरीमध्ये ती फक्त आणि फक्त ट्युशन फीस मध्ये असते। ठीक आहे, त्याच्यानंतर हॉस्टेलची फीस तुम्हाला 1.5 लाख द्यावीच लागेल, म्हणजे सरासरी आकडा धरला आपण तर। आणि 25,000 तुम्हाला स्टेशनरी प्लस इक्विपमेंट म्हणजे हे दोघांचं प्लस केला आपण तर तुम्हाला 25,000 ते 30,000 असा आकडा मोजावा लागेल। ठीक आहे, तर 12 लाख ते 15 लाख तुम्हाला BAMS प्रायव्हेट मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी लागणार आहे। 5 वर्षाचा तुमचा खर्च जर का तुम्ही 12 ते 15 लाख हे एक सरासरी आकडा आहे। जास्तीत जास्त 12 लाख, कमीत कमी 12 लाख, जास्तीत जास्त 15 लाख हे तर तुम्हाला लागणारच आहे जर का तुम्ही जनरल कॅटेगरी मधून असाल तर। ठीक आहे, आता एक महत्वाची गोष्ट, ज्यांना कमीत कमी बजेटमध्ये BAMS करायचं असेल तर मी सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यू सुद्धा टाकलेले, आणि मला कॉलेजबद्दल माहीत सुद्धा आहे, तुम्हाला माहीतच असेल जर का तुम्ही चॅनल फॉलो करत असाल तर, की सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यू टाकलेले आपण BAMS चे, प्रायव्हेट असो, सेमी गव्हर्नमेंट असो, गव्हर्नमेंट असो, त्याची फीस सुद्धा टाकलेली आहे व्हिडिओजमध्ये, ते तिथून जाऊन तुम्ही रेफर करू शकतात। आणि जर का तुम्हाला माझ्याकडून काउन्सिलिंग करायची आहे तर तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज लावून देण्याची जिम्मेदारी माझी असणार आहे जर का तुम्ही माझ्याकडून काउन्सिलिंग केली तर। तुम्हाला काय करायचं आहे, फक्त 7887559633 या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करायचा आहे। व्हॉट्सअपवरती करा किंवा डायरेक्टली कॉल करा, किंवा डायरेक्टली तुम्ही मला ऑफिसवरती व्हिजिट द्या। कुठे आहे आपलं ऑफिस? माडा कॉलनी भोकरदन, इथं आपलं ऑफिस आहे, माडा कॉलनी भोकरदन। ठीक आहे, चला
आता कॅटेगरीनुसार दाखवा भाई दादा आम्हाला की कॅटेगरीनुसार किती फीस लागेल आम्हाला, ठीक आहे. तर कॅटेगरीनुसार बद्दल सुद्धा आपण बोलून घेऊया. तर जर का तुमची ओपन कॅटेगरी असली तर कमीत कमी तुम्हाला 12 लाख तर लागणारच, ठीक आहे, कमीत कमी एकदम. जर का तुमची कॅटेगरी ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस असली तर तुम्हाला फक्त आणि फक्त ट्युशन फीस मध्ये 50% सूट भेटणार आहे. किती टक्के? 50%. आणि ती पण कधी भेटणार आहे? कॉलेज वाईज डिफर करतात, ते डिफरन्स असतं कॉलेज वाईज. कोणते कोणते कॉलेज सगळ्या कॅटेगरीचे पैसे अगोदरच घेतात, नंतर मग डीबीटी वरती ती फीस परत येते. किंवा कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये वरती असं असतं की जी तुमची कॅटेगरी आहे त्याच्यानुसारच तुमचे पैसे घेतले जातात, ठीक आहे. हे समजलं. तर ओबीसी असली आणि ईडब्ल्यूएस असली तर 7.2 लाख फक्त आणि फक्त तुम्हाला कशात कन्सेशन भेटत असतं? तर ट्युशन फीस मध्येच तुम्हाला फक्त कन्सेशन भेटत असतं. त्याच्यानंतरची गोष्ट करून घेऊया आपण बीजे आणि एनटीबी ला काय दादा? तर बीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी या कॅटेगरी मधून जर का तुम्ही असाल, आता मी स्वतः या कॅटेगरी मधून आहे, तर मला फीस किती लागेल? तर 5,40,000 तुम्हाला फीस लागेल. मला पण एवढीच लागलेली आहे, ठीक आहे. म्हणजे सगळं 5 इयरचं तुमचं खर्च, 5 इयरचं स्कॉलरशिप मोजून सगळं खर्च तुम्हाला 5,40,000 एवढा लागेल. त्याच्यानंतर SC ST कॅटेगरीच्या बद्दल गोष्ट केली आपण तर 4.5 लाख तुम्हाला लागणार आहे, म्हणजे 4.5 लाख तुम्हाला या कॅटेगरी मधून लागणार आहे. तसंच आपण विचार केला वुमेनसाठी फ्री एज्युकेशन आहे का? तर हो, 15 लाखच्या आत जर का तुमचं इन्कम असेल आणि सोबतच ते एक GR आहे गव्हर्नमेंटचं आणि ते अप्लाय सुद्धा झालेलं आहे, तर तुम्हाला 4.5 लाख एवढी फीस लागणार आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये असले पाहिजे, ओपन जनरल नसले पाहिजे, ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा काय की एवढी फीस तर तुम्हाला लागणारच, एवढा पैसा तर तुम्हाला लागणारच. हे झालं एकूण खर्च, ठीक आहे. समजलं तुम्हाला? आता तुमच्या हिशोबानुसार तुम्ही कॉलेजचे रिव्ह्यू बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून सविस्तर माहिती मिळून जाईल की कोणता कॉलेज किती पैसे तुम्हाला आकारतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असतो ना की जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग करत असताना तुमच्याकडून एकदम बारकाईनं काही ना काही मिस्टेक होऊन जाते आणि त्याच्यामुळं काय होतं की त्याच्यामुळे तुम्हाला जे कॉलेज लागणार आहे ते सुद्धा अलॉट होत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल किंवा नसेल काही हरकत नाही, पण ज्यांच्याकडून करत आहात त्यांना एकदा विचारून घ्या की तुमचं एक्सपिरियन्स किती आहे, तुम्हाला कॉलेजबद्दल माहिती आहे का सगळं, ठीक आहे. तुमची फसवणूक होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही काउन्सिलिंग करा, अशी माझी एक तुमच्याशी रिक्वेस्ट आहे. समजलं तुम्हाला? सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा जे सुद्धा ज्यांना सुद्धा याच्याबद्दल इन्फॉर्मेशन नाही, ठीक आहे. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. थँक्यू.